नमस्कार मंडळी, उद्या आहे संकष्ट चतुर्थी. पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी चंद्र पाहिला तर तुमच्या आयुष्यात संकट येऊ शकतात. हा फक्त अंधश्रद्धा आहे की खरंच गणपतीचा शाप? आज आपण पूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी चंद्र पाहिला तर काहीतरी वाईट होऊ शकतं? हा फक्त अंधविश्वास आहे की खरंच गणपतीचा शाप? चला तर मंडळी, आपण जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये तुमचं. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. अशी आहे की एकदा गणपती बाप्पा पडले आणि चंद्राने त्यांची खल्ली उडवली आणि तेव्हा दिला गेला एक भयंकर शाप. आजही लाखो लोक चतुर्थीला चंद्र पाहायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं संकट येईल. पण खरंच असं होतं का? ही मागे काहीतरी वेगळं सत्य आहे. आज जाणून घेऊया काय आहे हे सत्य. आज आपण जाणून घेणार आहोत गणपतीचा शाप आणि त्यामागचं खरं रहस्य, जे 99% लोकांना माहीत नाही. ही कथा आहे त्या दिवसाची, ज्या दिवशी चंद्राने एक मोठी चूक केली होती. गणपती बाप्पा उंदरावर जाताना एकदा गणपती बाप्पा आपल्या वाहनावर उंदरावर बसून रात्रीच्या वेळी प्रवास करत होते. साप अचानक येतो. अचानक त्यांच्या समोर एक साप आला. उंदीर घाबरला आणि बाप्पा खाली पडले. हे पाहून चंद्र हसू लागला. तो गणपतीची खिल्ली उडवत होता. गणपतीला आला राग. हे पाहून गणपती बाप्पा रागवले. त्यांनी चंद्राला शाप दिला, आजपासून जो कोणी तुला या दिवशी पाहिल त्यांच्या आयुष्यात संकट येतील. चंद्र घाबरला. त्याने माफी मागितली, पण शाप मागे घेतला गेला नाही. नंतर गणपतीचा शाप थोडा कमी केला आणि सांगितलं, जो भक्त नियम पाळेल त्याची काही होणार नाही. म्हणूनच आजही लोक चतुर्थाला दर्शन काळजीपूर्वक का करतात? पण प्रश्न अजूनही आहे, हा शाप खरंच आहे का? या मागे काहीतरी वेगळं सत्य आहे का? कारण पुढे जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमचा विचार बदलून टाकेल. आतापर्यंत तुम्ही जी कथा ऐकली ती आपल्याला लहानपणापासून सांगितलेली जाते, पण खरं कारण काहीतरी वेगळंच आहे. संकष्टी म्हणजे एक माहिती आहे का? संकष्टमुक्ती म्हणजे संकटातून बाहेर काढणारा दिवस. या दिवशी उपवास का करतात? कारण उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणं नाही, तर स्वतःवर कंट्रोल ठेवणं आहे. शरीर नाही तर मन जिंकण्याचं असतं. आणि चंद्राची हे आपल्या मनाशी चंद्र हे जोडलेले असते. म्हणूनच चंद्रदर्शनाआधी संयम शिकायला जातो. जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुमचं शरीर डेटॉक्स होत आणि मन शांत होतं. ही फक्त परंपरा नाही आहे. मग प्रश्न येतो, शाप ही गोष्ट का सांगितली गेली? कारण लोकांना नियम पाळायला लावण्यासाठी भीतीचा वापर केला गेला होता. खरं सांगायचं तर हा गणपतीचा शाप नाही, तर आपल्या आयुष्यात देण्याचा मार्ग आहे. जे लोक नियम पाळतात त्यांच्या आयुष्यात संकटे अजिबात येत नाही, आणि जे इग्नोर करतात त्यांना प्रॉब्लेम्स जाणवतात. म्हणून लोकांना वाटतं शाप लागला. म्हणून उद्या चंद्र पाहताना घाबरू नका, समजून करा. श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा नाही. आता सर्वात महत्त्वाचा भाग. 99% लोक संकष्ट चतुर्थीला 3 चुका करतात. पहिली चूक, चंद्रदर्शन तुमच्या वेळी करण. वेळ न बघता चंद्र पाहणे, पूजा आधीच कंप्लीट नसणे. यामुळे उपवासाचा फायदा कमी होतो आणि मन अस्थिर राहतं. दुसरी चूक, उपवास करताना नावापुरता करणं, दिवसभर काय न खाणं, मनात कंट्रोल नसणं. हा उपवास नाही, फक्त तुमचं रुटीन आहे. असं केल्यावर बदल दिसत नाही आणि लोक म्हणतात काहीच फायदा नाही. तिसरी आणि सगळ्यात मोठी चूक, गणपतीची पूजा न करणं किंवा मंत्र न म्हणणं. फक्त मनापासून केलं नाही तर परिणामही मिळत नाही. आणि मग लोक म्हणतात आपला शाप लागला आणि आपल्याला हा शाप आता लागला. पण खरं काय आहे? चुका असतात. चुकीचं चंद्रदर्शन, खोटा उपवास हे चुकीचं निदर्शन आलं. त्यामुळे कोणती चूक करता खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा भाग बघा, ज्यात मी सांगणार आहे योग्य पद्धतीने संकष्ट चतुर्थी कशी करावी. आता सर्वात महत्त्वाचं, संकष्ट चतुर्थी कशी करावी योग्य पद्धतीने. सकाळी सुरुवात. सूर्योदय शांत. सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ कपडे घाला. गणपती बाप्पा समोर एक दिवा लावा. मंत्र, ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः 3 वेळा किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणा. दिवसभर उपवास ठेवा. फक्त फळ, पाणी
या शरीराचा नाही तर मनाचा उपवास आहे. संध्याकाळी चंद्रदर्शन करा, आधी गणपतीची पूजा करा, नंतर चंद्राला अर्ध पाणी अर्पण करा, चंद्राला नमस्कार करा आणि मनात प्रार्थना करा. उपवास सोडणे. चंद्रदर्शनानंतर उपवास सोडा, साधं सात्विक अन्न द्या म्हणून लक्षात ठेवा. संकष्ट चतुर्थी हा भीतीचा दिवस नाही, हा स्वतःला बदलण्याचा दिवस आहे. गणपती बाप्पा शाप देत नाहीत, ते मार्ग दाखवतात. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि कोणालाही पाठवा ज्यांना खरं सत्य माहीत असावं हवं. आणि अशा अजून गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता सर्वात महत्त्वाचं, संकष्ट चतुर्थी कशी करावी योग्य पद्धतीने. सकाळी सुरुवात. सकाळी लवकर उठा, स्नान करून कपडे घाला, गणपती समोर दिवा लावा, ओम गण गणपती मंत्र म्हणा 11 वेळा किंवा 21 वेळा. दिवसभर उपवास. या शरीराचा नाही मनाचा उपवास आहे. संध्याकाळी चंद्रदर्शन करा, आधी गणपती पूजा करा, नंतर चंद्राला अर्ध पाणी अर्पण करा, मग चंद्राला नमस्कार करून मनात एक प्रार्थना करा. चंद्रावर उपवास सोडा, साधं स्वास्तिकाने हे करा म्हणून लक्षात ठेवा. संकष्ट चतुर्थी ही भीतीचा दिवस नाही, हा स्वतःला बदलण्याचा दिवस आहे. गणपती बाप्पा मोरया शाप देत नाहीत, ते मार्ग दाखवतात. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि कोणालाही पाठवा ज्यांना खरं सत्य माहीत नाही असायला हवं. आणि अशी गोष्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला संकष्ट चतुर्थी निमित्त. जर आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब, लाईक, डन वगैरे करा. आणि सर्वांना शुभ रात्री. श्री स्वामी समर्थ सर्वांसाठी. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय सर्वांना.